नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज, बेडग, आरग, लिंगणूर व बेळंकी या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. यातील मिरजेपासून बेडगपर्यंतचे काम हे गुंजाटे कन्स्ट्रक्शन करत आहे. या संदर्भात मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे, ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील, प्रकाश नाना वाळीकर, बाळासाहेब नलवडे तसेच अन्य नागरिक शेतकरी उपस्थित होते. संबंधित चालू असलेले काम हे अयोग्य पद्धतीने चालू असून या संदर्भात वरिष्ठांशी तक्रार करूनही या कामाची चौकशी होत नसल्याचा आरोप संभाजीराजे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात रस्ते विभागाचे अधिकारी यांनी संबंधित काम हे नियमाप्रमाणे चालू असल्याचे सांगितले आहे. झालेले फायनल आहे, व्यवस्थित झालेले काम. थोडंफार आहे खालीवर, बस एवढंच. म्हणजे खालीवर म्हणजे ऍक्च्युली ते चुकीचं आहे का बरोबर आहे किंवा नाही एवढं नाही, टॉलरन्स मध्ये राहतं 5-20 एवढं थोडं झालेलं आहे? हो बघितलंय मी, त्यांना सांगून पण त्याने केलं नाही तेवढंच. केलेलं नाही. हा थोडं मी पाणी टाकलं होतं त्यात, पण आता सध्या तर तिथे क्रॅकिंग दिसते त्या गटार. त्याला मी रिपेअरिंग करायला लावतो सर. या कामाचा दर्जा एकदम निकृष्ट आहे. वेळोवेळी गेली 2 ते 3 महिन्याला आम्ही मुख्यमंत्री कार्यालय सर किंवा हे MSIDC जे हॅमचं कार्यालय आहे, जे आपल्या सांगली मिरजेत कुठे नाही, सांगली मिरजेत कुठे कार्यालय असतं तर आम्हाला दाद मागता आले असते. ते कार्यालय पुणे इथं वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून त्यांचा ईमेलद्वारे त्यांना कामा निकृष्ट दर्जाचे फोटो पाठवून तर देखील कोणत्याही प्रकारची जे जबाबदारी हे विभाग घेत नाही, दखल घेत नाही, त्याची दखल घेतली नाही, अजिबात घेतली नाही. अधिकारी वरनं आले का तुम्ही तक्रार केली? नाही, यानंतर अधिकारी आमच्या संपर्क सगर साहेबांनी संपर्क साधला होता. ते येतो बोलले होते पण ते आले नाही तिथं. पण त्यांना कुणाच दबाव आहे ते आम्हाला काय माहित नाही. लोकप्रतिनिधीचं काम मंजूर केलं याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो, पण कामाचा दर्जा एकदम निकृष्ट होत आहे. त्याबद्दल आमची बेडगमधील नागरिकांची खूप मोठी नाराजी आहे. यामध्ये आता आमच्या माहितीप्रमाणे सबग्रेड आहे ते 500 mm आहे. आता आम्हाला डिपार्टमेंटचे कोणतरी अधिकारी भेटले, त्यांनी सांगितले की साईडला 500 mm आहे. मान्य करतो, त्यांच्या साईडला 500 mm आहे. सेंट्रल त्यांचं म्हणणं आहे की जी जुनी डांबरी होती आमची मूळची, ती 18 फूट रुंदीची होती, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की 200 mm सबग्रेड आहे. 200 mm सबग्रेड, 200 mm सबग्रेड जे केला तुम्ही काम, आमचं तर म्हणणं आहे पूर्ण की काम केलं फक्त डांबरी उकरून त्यावर हाय तशी लेवल करून त्यांनी आता त्यावर GSB टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुम्ही जी ऑनलाईन तक्रार केली होती त्या अनुषंगानं तुम्हाला कोण अधिकारी इथं आले का? अजिबात कोण अधिकाऱ्याने कोण चौकशी नाही. आणि आता या कॉन्ट्रॅक्टची मुजूर भाषा अशी येते की मला कामाचा वर्क ऑर्डरचा आदेश आहे, मी काम करणार, तुम्हाला काय करते करा, तुम्ही मुख्यमंत्री कार्यालय जावा किंवा पंतप्रधान कार्यालयाकडे जावा, आम्ही हे काम थांबवत नाही. आम्हाला देखील काम भेटत, आमच्या गावच्या लोकांना त्रास होत आहे. पावसाळी दिवस आहेत, शाळेची मुलं वृद्ध लोकांनाही त्रास आहे. घसरगुंड्या झालेल्या आहेत, 5 लोक निसरून पडत आहेत, मोठे अपघात होत आहेत, लोकांना जीवाला मुकायला लागत आहे. काम लवकर आमची पण इच्छा आहेच, पण असं निकृष्ट काम लवकर होण्यात काय पॉईंट नाही. मला सांगा, याच्या अगोदर अनेक अपघात झाले, अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व असेल किंवा जीव गमवावा लागला, अशा अनेक केसेस झाले. हो, भरपूर केस आहेत. पण त्यामध्ये देखील त्यांनी त्या ज्या लोकांचा अपघात त्यांना देखील त्यांनी नुकसान भरपाई देतो म्हणजे पण दिले नाहीत. पण जे कामाचा दर्जा आहे ते दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला इस्टिमेट दिलं आहे शासनाकडे, तुम्हाला वर्क ऑर्डर का ज्या ह्यानं करायचं आहे त्या कामात तुमचं काम होत नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की काम बंद करा. पण हे कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे की आम्ही काम करणारच. मग आम्ही सर पोलीस परवाना असेल संबंधित विभागाला पत्र देऊन की 100% येत्या 2 दिवसात काम थांबवणार, रास्ता रोको करणार, आणि त्याशिवाय या चांगल्या काम होणार नाही आणि जनतेच्या म्हणण्याला वाचा फुटणार नाही. या संदर्भात आपण पुढचं पाऊल काय उचलणार? पुढलं पाऊल म्हणजे आता कॉन्ट्रॅक्टरांचं आम्ही आमच्या शंकेचं निरसन करून त्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये पण अधिकाऱ्यांची उडवाउडीची उत्तर आहेत. आता उदाहरण द्यायला तर ह्या कडेला त्यांचा वरचा जे टॉप आहे तो 250 mm आहे, तर सेंट्रल 100 mm आहे. पण ज्या ठिकाणी मिडलचं काम होणार आहे तिथं त्यांनी फक्त 250 mm म्हणजे 9 इंच काम व्हायला पाहिजे RCCचं. पण एका कडेला इथं फक्त 5 ते 4 ते 5 इंच होणार आहे. म्हणजे जो डिफरन्स 4 ते 5 mm आहे, कडेला तुम्ही 100% 250 mm माप लावून करायला आहे. पण सेंटरचे जे काम आहे त्या 225 mm ते काम होत नाही. याचं जे पैसे जाते ते कुठून उरते? म्हणजे जनतेच्या पैसे वाढीमापचा खर्च होत असेल तर जनतेने बोलायचं नाही तर कोण बोलायचं? आता मी या वार्डातील ग्रामपंचायत सदस्य आहे, मग लोकप्रतिनिधी लोकांना आम्हाला निवडून दिले, मग आम्ही लोकांच्या ह्याचं निरसन करण्याचं काय करायचं? का आम्ही मुग घेऊन का बसायचं? अगदी, म्हणजे या शंका तुमच्या मनात आहे? हो, 100% आहेत. पण आम्हाला कॉन्ट्रॅक्टर बद्दल पण काय तुम्हाला नाही, त्यांनी आमच्या शंकेचं निरसन करून द्यावं, आम्ही त्यांना काम करून द्यायला परवानगी देतो. आमचं जे म्हणणं 200 mm मिडलला जे GSB पाहिजे ते करून त्याने मोजून दाखवा ना, आमची कुठे अडचण आहे? असेल तर काम काय अडचणच नाही. आता मिरज बेळंकी जे रस्त्याचं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट पद्धतीचं चालू आहे. बऱ्याच वेळा शासनाकडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सांगून सुद्धा त्या कामाची पद्धत अजून त्यांनी सुधारलेली नाही. आजच त्या कॉन्ट्रॅक्टला आम्ही सांगितलं असता
त्या जे काम चाललंय ते अत्यंत निकृष्ट पद्धतीत चाललंय. त्यांच्याकडून आम्हाला उडवडीचे उत्तर मिळाले. तसंच या रस्त्याला ज्या ठिकाणी कॉन्क्रीट झालंय त्या बाजूला जे शेतकरी आहेत त्यांचा अतोनात हाल चालू आहे. कारण त्यांना आपल्या शेतातील माल इकडे बाहेर आणता येईना आणि शेताकडे जाता येईना इतक्या उंची झाली आहे. त्यामुळं त्याने येत्या 1-2 दिवसात तिथं ज्या शेतकऱ्यांना रॅम्प हवेत तिथं रॅम्प करून दिल्याशिवाय आम्ही इथं काम चालू देणार आहे. आम्ही ज्या पद्धतीनं हे करून शेतकऱ्यांना एकत्रित करून 1-2 दिवसात संबंधित ऑफिसला आम्ही अर्ज देऊन रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. याची त्वरित त्या कॉन्ट्रॅक्टरनं दखल घेऊन चांगल्या पद्धतीत काम केलं तर बरं, नाही तर 2 दिवसात इतकं बेडगेमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि आमचे प्रकाश दादा वाळेकर हे उपोषणाला बसणार आहेत. बेडग, मिरज, आरग, लिंगनूर आणि बेळंकी असा हे 118 कोटी रुपयाचा रस्ता जो मंजूर झाला आहे, हे सुरुवात झालं 2 वर्ष झालं. या रस्त्यावरचे बऱ्याच ठिकाणी त्यांचं रिफ्लेक्ट बोर्ड नसल्यामुळं किंवा रस्ता डिवाइड नसल्यामुळं बरंच ॲक्सिडेंट झालेले आहेत. ते मागं झाला प्रकार झाला सगळा. परवाच गेल्या 15 दिवसामागं त्या 30-35 शेळ्या गरीब बेचारा रस्ता ओलंडत होता आणि त्या दरम्यान यांचं रिफ्लेक्ट नाही, काय कळत नाही कोणीकडे रस्ता चालू काय, त्या शेळ्या मेल्या. आज काय झालं, आम्ही सर्वजण गावातले या वार्डातले पंच वगैरे सगळे मिळून त्या रस्त्याचं तक्रार आहे आमच्या अर्जुन जाधव म्हणून यांची. त्या रस्त्याची जी जाडी आहे तो टोटल जिथनं सुरू करायला आहे एंडपर्यंत साईडला 41 इंच आहे आणि सेंटरला एक नाही साधारणतः 32 इंच आहे सेंटर. तर ह्यांनी काय करायला जे रॉ मटेरियल वापरायचं खाली जे बीड कॉन्क्रीटचं दरम्यान आहे ते जादा करतात आणि जे M40 कॉन्क्रीट आहे म्हणजे 9 इंचाचं जे शेवटचं कॉन्क्रीट आहे ते 5 इंच कुठं 6 इंच आणि साईडला काय करतात ते बरोबर माप दाखवतात. अशा पद्धतीनं एकदम बाद पद्धतीनं काम सुरू आहे. वेळच्या वेळी तक्रार करून ह्यांना गेंड्याची कातडी लोक आहेत, ह्यांना काही फरक पडत नाही. त्यांचं डिपार्टमेंट या भागात नाही. डिपार्टमेंटचे 2 लोक आहेत त्यासनी काय कॉन्ट्रॅक्टर सांगतोय असं सांगा म्हणून काय माहीत नाही त्यासनी. अशा पद्धतीनं आता ह्यांचं उडवाडीचं उत्तर आल्यात. सदरच्या जे तक्रारदार आहेत आम्ही आणि अर्जुन जाधव वगैरे त्यांना त्यांनी मागणं किलोमीटरला जाडी दाखवली पाहिजे. सेंटरला त्याचं टेक्निकल हे असतात त्या पद्धतीनं ते रोलर काढला नाही कट करून बरोबर ते जाडी निघत्या ते दाखवलं पाहिजे. त्यांच्या शंकाचं अन्यथा आता सर्वांनी सांगितलं रस्ता रोको करायचा पहिल्यांदा, ह्याच्यानंतर बी काय त्यांनी तक्रार तशीच राहिली तर मग तर आम्ही उपोषणाला डायरेक्ट बसणार. हे रस्ता टोटल आम्हाला चेक करून दाखवायचा. तो झालेला नाही, जसं डिझाईन केलं तसं झालेलं नाही आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात काय तर काळावेर आहे, हे काय त्रिकाल सत्य आहे. ते पंतप्रधानांपर्यंत जावा, तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही आहे असं काम चालू ठेवणार असे त्याच्या पद्धतीचे उत्तर ते कॉन्ट्रॅक्टर देतोय.